नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप गणित प्रावीण्य क्लास SC सर या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत. खूप दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता गणित प्रज्ञा परीक्षेच्या संदर्भामध्ये. आपले जवळजवळ 30-35 व्हिडिओ जे आहेत ते अपलोड आहेत, तुम्ही ते पाहिलेले असतील. तर आज एक नवीन व्हिडिओ जो आहे परीक्षेच्या उंबरठ्यावर येत्या 20 एप्रिल रोजी जी काही आपली परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपल्याला काही सराव एक्झाम्पल जे आहे ते काही सराव एक्झाम्पलची तयारी करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. मित्रांनो, ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते अनेक विद्यार्थ्यांना गेले महिनाभरापासून आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करत होतो आणि त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला माझ्याकडून वेळ मिळत नव्हता. परंतु आज विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ जो आहे तो मी या ठिकाणी अपलोड करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, कोणत्या प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात त्याच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर लक्षात घ्या, हा आहे पहिला प्रश्न. हा आहे आपला पहिला प्रश्न. MDC LXX IV मधून MDXX वजा करून येणारी वजाबाकी रोमन संख्या चिन्हात लिहा. हा एक बेसिक प्रकारचा प्रश्न असतो. एकूण 5 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर त्याचं आन्सर जे आहे ते आन्सर कशा पद्धतीने काढायचं बघा. M जे आहे या M ची किंमत आपल्याला माहिती आहे 1000 आहे. त्याचबरोबर इथं बघा LCD म्हणजे इथं तुम्ही लिहून घ्या की 50 आहे, हे 100 आहे, हे 500 आहे आणि त्यानंतर इथं 1000 आहे. M म्हणजे किती? 1000. D म्हणजे 500, बरोबर आहे. त्यानंतर इथं C चा अर्थ आहे 100. ओके. त्यानंतर L म्हणजे 50, 10, 20 आणि हे IV. ठीक आहे, 10, 20 आणि ते IV. याचा अर्थ किती? 24 झाले. हे किती झाले? 24 झाले. यांची त्या ठिकाणी बेरीज करा. यांची बेरीज किती येते बघा. तर बरोबर ही बेरीज जी आहे त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे सॉरी 1674 त्यांची बेरीज येते. किती येते? 1674. 1674 ही संख्या जी आहे ती कोणती? 1674 आहे. 1674 ही संख्या आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा MDXX. यामध्ये M म्हणजे किती? 1000 आहे. ओके. त्यानंतर D म्हणजे 500 आहे. ओके. आणि त्यानंतर XX म्हणजे किती येणार आहे? 20 येणार आहे. याचा अर्थ बघा 1000, 500 आणि 20 म्हणजे 1520. याचा अर्थ किती? 1520. आणि आपल्याला इथं वजाबाकी विचारले म्हणून या दोघांची काय करा, सुरुवातीला वजाबाकी करून घ्या. म्हणजेच 1674 वजा 1520. 1674 वजा 1520 बाजूला करून घ्या. याचं उत्तर जे आहे ते येतं 154. 154 आपण कसं लिहिणार आहे? 100 अधिक 50 अधिक 4. हेच कसं लिहिणार आहे? 100 अधिक 50 अधिक 4. म्हणजेच यामध्ये 100 म्हणजे C इथं L आणि त्यामध्ये 4 म्हणजे काय? तर IV. CLIV. या पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 1A आपल्याला यामध्ये सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी पाहूया. एका 4 अंकी संख्येतील सर्व अंक विषम असून भिन्न आहेत. सहस्र स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या दुपटीहून 1 ने मोठा आहे आणि शतक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुपटीहून 1 ने लहान आहे. तर अशी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहा. गणित प्रज्ञा परीक्षा जी आहे या गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे काही अवघड उदाहरणं जी आहेत ती काही अवघड उदाहरणं आपल्याला सोडवावे लागतात. कमी वेळामध्ये त्याचं प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं आणि म्हणून अत्यंत बारकाईनं उदाहरण जे आहे ते समजून घ्यावं लागतं. आलं लक्षात? आता यामध्ये ऑनलाईन लेक्चरला मी जवळजवळ 500 पेक्षा अधिक उदाहरणं जी आहेत ती सोडून मुलांना दिलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा झालेला असेल. परंतु तुम्ही हे सर्व आपले जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहा, तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये फायदा होणार आहे. आता बाळांनो, यामध्ये एका 4 अंकी संख्येतील सर्व अंक विषम आहेत. आता इथं सर्व अंक विषम आहेत म्हणजेच ते कोणते अंक असतील तर ते लक्षात घ्या. सर्व अंक विषम आहेत. सर्व अंक काय म्हटलेले? ते विषम आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ते 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कुठले तरी अंक असू शकतील. बरोबर आहे. हा पहिला क्रायटेरिया. सहस्र स्थानचा अंक म्हणजेच काय? या ठिकाणी जर आपण एकक म्हटलं तर इथं सहस्र आपण म्हणूया सहस्र स्थान. ठीक आहे.
हा एकक स्थानच्या अंकाच्या दुपटीहून, एकक स्थानी जर मी समजा 1 घेतला तर या ठिकाणी त्याची दुप्पट म्हणजे 1 ची दुप्पट करा, बरोबर आहे. त्याच्या दुपटीहून 1 ने मोठा आहे म्हणजे +1 करा. 2 आणि 1 3 आणि 1 काय झालं 4 झालं. ठीक आहे, सॉरी 2 1 2 2 आणि 1 3 झालं. हे किती झालं 3 झालं. ठीक आहे. त्यानंतर समजा मी जर या ठिकाणी 3 हा अंक घेतला, कोणता अंक घेतला 3 हा अंक घेतला तर 3 ची त्या ठिकाणी दुप्पट करा, +1 करा. 3 2 6 6 आणि 1 किती झालं 7 झालं. ओके, 3 आणि 7 झालं. इथं जर मी 5 घेतला तर ते 5 येऊ शकत नाही, कारण कसं आहे बघा 5 ची त्या ठिकाणी दुप्पट केली, 5 2 10 आणि 1 काय होणार 11. हे इम्पॉसिबल आहे, कारण आपल्याला त्यामध्ये सहस्रस्थानी एकच अंक घेता येणार आहे, बरोबर आहे. म्हणून हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. म्हणजे 1 आणि 3, 1 इथं 3, इथं जर 3 असेल तर इकडं 7 असेल. हे दोन संख्या तर आपल्याला मिळाल्या, एकक स्थान आणि सहस्रस्थान. या ठिकाणी लिहून घेतो, इथं एकक स्थान आणि इथं सहस्रस्थान, इथं दशक स्थान आणि इथं शतक स्थान. एकक स्थानी बघा यामध्ये जर इथं जर 1 असेल तर त्या बाजूला काय असणार आहे सहस्रस्थानी 3 असणार आहे, बरोबर आहे. किंवा इथं किंवा म्हणतो मी, किंवा काय असणार आहे हा, तर किंवा यामध्ये इकडं जर एकक स्थानी 3 असेल, बरोबर आहे, तर सहस्रस्थानी काय असणार आहे, कोणता अंक असणार आहे 7 हा अंक असणार आहे, बरोबर आहे. आता पुढे बघा शतक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुपटीहून 1 ने लहान आहे. इथं मी शतक स्थान म्हणतो, ठीक आहे, आणि या ठिकाणी दशक स्थान म्हणतो. दशक स्थानी समजा या ठिकाणी 1 3 तर आपण वापरलेले आहे, 7 3 सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तरी सुद्धा मी पुन्हा या ठिकाणी 1 घेतला तर शतक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकाच्या दुपटीहून म्हणजे याची दुप्पट, 1 ची दुप्पट करा. 1 ची दुप्पट जी आहे ती किती येणार आहे 2 गुणिले 1. 1 ने लहान आहे म्हणजे -1 2 1 2 आणि 2 वजा 1 बरोबर 1. 2 वजा 1 बरोबर 1. हे काय आहे अशक्य गोष्ट आहे. हे काय अशक्य गोष्ट आहे, बरोबर आहे. कारण इथं 1 आलेलं आहे, इकडं पुन्हा 1 आलेलं आहे, त्यामुळे ते काही येऊ शकत नाहीये. पुढची संख्या जी आहे ती 3 घेऊया. इथं मी 3 घेतो. इथं 2 गुणिले 3 वजा 1 3 2 6 6 वजा 1 किती आलं 5 आलं. ठीक आहे, 1 त्यानंतर 3 आणि त्यानंतर मी 5 हा अंक घेतो. या ठिकाणी 2 गुणिले 5 -1 5 2 10. ओके, म्हणजे इथं काय आलं 10 मधून 1 गेला 9. 9 आणि 5, 9 आणि 5 म्हणजे या ठिकाणी शतक आणि दशक स्थान जे दोन स्थानं आपल्याकडे शिल्लक आहेत, जी दोन स्थानं त्या ठिकाणी शिल्लक आहेत, यामध्ये कोणते अंक आपण वापरू शकतो तर 5 आणि 3 वापरू शकतो, बरोबर आहे. इथं 3 वापरलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण 9 आणि 5 वापरूया. 9 आणि 5 इथे बघा 5 2 10 10 वजा 1 9, बरोबर आहे. ठीक आहे, 7 9 5 3 7 9 इथं 9 वापरा आणि इथं 5 वापरा. ठीक आहे, 7 9 5 3 आणि त्यानंतर वरती बघा 3 आणि 1 लिहिलेला आहे, 3 आणि 1 लिहिलेला आहे. हेच फक्त एक उलट फिरवायचं किंवा हे 3 9 5 1. आपल्याला म्हटलेलं सर्वात मोठी संख्या म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती येणार 7953 येणार. या ठिकाणी आपण दोन संख्या काढलो, त्यातली ही संख्या त्या ठिकाणी फायनल करा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पुढचा प्रश्न काय आहे बघा. इथं 2 3 4 5 6 हे अंक एकदाच वापरून एकक स्थानी नेहमी 5 अंक असणाऱ्या सर्व 5 अंकी संख्येतील एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती होईल. हा प्रश्न जो आहे हा तुम्हाला मी या ठिकाणी स्वाध्यायासाठी देतोय. याचं उत्तर सांगतो 120 उत्तर आहे. याचं उत्तर किती आहे 120 आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन देऊ शकता. याचं 120 उत्तर आहे. लक्षात आलं, 120 उत्तर या प्रश्नाचं आहे. फार सोपा प्रश्न. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे पुढचा अवघड प्रश्न या ठिकाणी पाहूया. आता अशा पद्धतीचा एखादा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जातो. फक्त कंपास व पट्टीचा वापर करून 22.5 मापाचा कोन काढा. अशा पद्धतीचा एखादा प्रश्न जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. तर तो कसा सोडवायचा, तर काय नाहीये, फार सोपं आहे. बघा यामध्ये अशी एक रेषा काढून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीनं एक रेषा काढून घ्यायची. ठीक आहे, पटपट प्रिपरेशन सांगायला मी इथं. त्यानंतर तुम्ही काय करायचंय बघा, तर यामध्ये कंपास घ्यायचं आणि हे याचं डिवायडेशन करायचं. ठीक आहे, याचं काय करा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक कंस काढा, त्यानंतर खाली एक कंस काढा. सॉरी,
पुन्हा या ठिकाणी आपण घेऊया. ओके, या ठिकाणी ठेवल्यानंतर इथं बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, इकडे वरती गेलं, इकडे एक कंस काढला. थोडक्यात काय करायचंय, हा रेषाखंड जो आहे तो आपल्याला दुभागायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी ठेवा. या ठिकाणी अंतर जे आहे ते अंतर मात्र बदलायचं नाही, अंतर बदलायचं नाही. हे बघा इथं एक कंस करा, या ठिकाणी एक कंस करा, पुन्हा वरती एक कंस करा. ठीक आहे. हे झालं. एक रेषा पट्टी घ्या. पट्टीने हे जे आहे ते असं व्यवस्थित जोडून घ्या. आता हे थोडंसं क्रॉस झालेलं आहे, हे व्यवस्थित जोडून घ्या. पुन्हा हे कंपास घ्यायचं, पुन्हा काय करायचं, हे कंपास घ्यायचं. आलं लक्षात. आणि हा जो काही कोण आहे, हा कोण या ठिकाणी दुभागायचा आहे. हा एक 90चा जो कोण आहे, हा काय करायचा आपल्याला दुभागायचा. निम्म्यापेक्षा इथं जास्त अंतर घ्यायचं, इकडे एक कंस काढायचा, पुन्हा इकडे एक कंस काढायचा. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी जावा. जे या ठिकाणी आपल्याला रचना जी करायची ती कोण दुभागण्याची रचना करायची. कुठली, कोण दुभागणे. पुन्हा इथं ठेवा, या ठिकाणी आलं, बरोबर आहे. पुन्हा या ठिकाणी काय करा, तर लक्षात घ्या, पट्टी घ्यायची आणि पट्टीने हे असं जोडून टाकायचं. पट्टीने काय करा, हे जोडून टाका. आलं लक्षात. आता पुन्हा हा जो आहे हा 45 आहे, तो आपल्याला 22.5चा काढायचा आहे. त्यामुळं इथं एक कंस करा, पुन्हा इकडे एक कंस करा. ठीक आहे. पुन्हा इथं बघा जावा, या ठिकाणी जायचं, अंतर बदलायचं नाही, इकडे एक कंस करा आणि या ठिकाणी ठेवा आणि इथे एक कंस करा. आपल्याला रचना जी आहे ही कंप्लीट झालेली आहे. रचना जी आहे ही कंप्लीट झालेली आहे. ओके. पेन घ्या आणि किंवा पेन्सिल घ्या, या ठिकाणी सगळीकडं पान देऊन टाका. ओके. याला ओळ नाव द्या. इथं ए, बी, सी, इथं डी, ई आणि एफ आणि इथं दाखवा 22.5 अंश. या पद्धतीने आपण 45, 90 बरोबर आहे, या पद्धतीने माप जे आहे जर दिलं तरी आपण ही रचना जी आहे ती अत्यंत परफेक्ट पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. यामध्ये एका खोक्यात 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्या एवढ्या वस्तू आहेत. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या काढा. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती येणार आहे, तेवढ्या काय आहे तर त्या ठिकाणी वस्तू आहेत. मग इथं देतो मी वस्तू. ठीक आहे. तर किती आहे, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे 98. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे, 98 आहे. ओके. त्यानंतर सर्व खोक्यातील खोक्यांची संख्या जी आहे ती खोक्यांची संख्या दिलेली आहे. मोठ्यात मोठी 2 अंकी मूळ संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी मूळ संख्या ही आहे खोक्यांची संख्या. म्हणजे खोक्यांची संख्या जी आहे ती खोक्यांची संख्या मित्रांनो किती येऊ शकते, तर 97 येऊ शकते. बरोबर आहे. आणि त्या सर्व वस्तू जर 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या एवढ्या खोक्यात ठेवल्या, म्हणजे पुन्हा नवीन खोके जे आहेत त्या नवीन खोक्यातील वस्तूंची संख्या जी आहे, नवीन खोक्यातील वस्तूंची संख्या, नवीन खोक्यातील वस्तूंची संख्या, नवीन खोक्यातील वस्तूंची संख्या ही काय घडणार आहे बघा. नवीन खोक्यातील वस्तूंची संख्या जी आहे ती आपल्याला किती आहे, 101. 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या 101 आहे. सर्वात मोठी जी आहे ती 997. 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 997 आहे. ठीक आहे. हे झालं 101 नवीन खोक्यातील वस्तूंची संख्या. मग यामध्ये 101 9506 म्हणजे 98 गुणिले 97 केलं तर आपल्याला या खोक्यातील सर्व वस्तू निघतील. इथं लिहितो मी खोक्यातील सर्व वस्तू, खोक्यातील सर्व वस्तू किंवा एकूण वस्तू 98 गुणिले 97 करा. 98 गुणिले 97 करा. त्याचं जे उत्तर आहे ते 9506. 9506. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गणित मी सोडवून देण्याचा प्रयत्न करलो. ठीक आहे. आता हे 9506 ला काय करा, किती वस्तू कमी पडतील म्हटलेलं ना, म्हणजे एकूण खोकी जे आहे ते एकूण खोकी आपण इथं काढून घेऊया. एकूण किती खोकी भरतील, बरोबर आहे ना. त्यासाठी 9506 वस्तू आहेत आणि ते आपल्याला 101 खोक्यांमध्ये बसवायचे. 101 खोक्यांमध्ये बसवायचे आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला
किती कमी पडतील बघा. हा भागाकार जर केला तर त्याचं उत्तर आहे भागाकार 94 येतं. भागाकार जो आहे हा येतो 94 आणि बाकी जी आहे ती येते 12. बरोबर आहे. आता 101 एका खोक्यामध्ये 101 टाकायचे म्हणजे 101 वजा 12 उत्तर येते किती? 89. ठीक आहे. 89 वस्तू कमी पडल्या. किती वस्तू कमी पडल्या? तर शेवटचा खोका पूर्ण व्हायला 89 वस्तू ज्या आहेत त्या 89 वस्तू कमी पडणार. आलं लक्षात? ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा. 9 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या सोडून इतर राहिलेल्या 2 अंकी संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न जो आहे हा प्रश्न मी स्पेशल वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवून देणार आहे. तो तुम्ही याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पहा. सेपरेट एक 4-5 मिनिटाचं गणित आहे. ते सगळं सविस्तररित्या त्या उदाहरणावर त्या व्हिडिओमध्ये समजून देणार आहे. ठीक आहे. आता हे गणित इथं दिसत नाहीये तर हे इथं उदाहरण जे आहे हे उदाहरण आपण इथं सोडवून बघूया. तर काय बघा. तर 10 गुणिले 6 10 × 60 आहे. 10 गुणिले 6 10 × किती आहे? 60 आहे. आणि 10 × 6 किती झाले? 16 झाले. 20 त्यानंतर तर 3 करा 20 × 3 60 येत आहे. बरोबर आहे. त्यानंतर इथं 30 करा इथं 2 करा 30 × 2 30 2 60 30 × 2 किती आलं? 32 आलं. या दोघांची बेरीज आहे ती. तसं या ठिकाणी किती येते बघा. 15 चोक 60 15 आणि 4 19 15 आणि 4 किती झाले? 19 झाले. तसं ए आणि बी ची किंमत काढायचं आहे. 12 × 60 12 आणि 5 17. ओके. याची व्हॅल्यू जी आहे या बघा. एफ ची व्हॅल्यू 2 येते. ई ची व्हॅल्यू 30 येते. डी ची 4 येते. सी ची 15 येते. ए ची 12 येते. बी ची 5 येते. त्यानंतर एच ची 3 येते. या पद्धतीने 20 × 3 23 20 × 3 60 30 × 2 32 30 × 2 60 त्यानंतर 15 चोक 60 12 × 5 60 आणि 10 × 6 60. या पद्धतीने हे गणित जे आहे ते आपण सोडवू शकतो. बघा पुढे या पद्धतीचं हे गणित दिलेलं आहे 5A फार सोपं उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की 5 मार्काला विचारलेलं आहे. लांबी रुंदीच्या 2/5 पट आहे. लांबी रुंदीच्या किती पट आहे? 2/5 आहे. 5 पट आहे. म्हणून लांबी काय करा तुम्ही रुंदी काय करा x माना. रुंदी त्या ठिकाणी आपण x मानून घेऊया. ओके. रुंदी x मानूया. मग रुंदी जर x मानली तर लांबी काय येऊ शकते बघा. लांबी काय येणार? याच्या 2/5 पट आहे म्हणजे 2.5 गुणिले x म्हणजे 2.5x. काय आलं? 2.5x. आलं लक्षात? आता जर आयताची परिमिती 70 सेंटीमीटर असेल इथं आपण लिहूया आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी बरोबर आहे अधिक 2 गुणिले रुंदी. मग 2 गुणिले लांबी म्हणजेच इथं 2 गुणिले 2.5x अधिक 2 गुणिले रुंदी आहे x म्हणजे इथं x करा आणि परिमिती 70 आहे म्हणून इथं 70 लिहा. ओके. आता इथं बघा 25 × 2 = 50 म्हणजेच 5.0 येत आहे. म्हणजेच हे काय आलं? 5x अधिक 2x आणि हे 70. 5 आणि 2 किती झाले? 7x आणि हे 70. 70 भागिले 7 बरोबर x म्हणजे x ची किंमत किती येते? 7 10 70 10 येते. बरोबर आहे. म्हणजे रुंदी जी आहे ती रुंदी आलेली 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि लांबी जी आहे 2.5 गुणिले 10 करा 2.5 गुणिले 10 करा 25 × 25 आणि हा 0 म्हणजे 25 सेंटीमीटर रुंदी आलेली आहे. त्यावरून तुम्ही आयताचं क्षेत्रफळ काढा. लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? तर आहे 25. ठीक आहे. आणि रुंदी आहे 10 म्हणजे 250 चौरस सेंटीमीटर. 250 चौरस सेंटीमीटर. या पद्धतीनं हे सगळं उदाहरण जे आहे ते आपल्याला सोडवता येते. ठीक आहे. किती पटपट या ठिकाणी उदाहरण आपण घ्यायला. त्यानंतर पुढचं जे गणित आहे हे सुद्धा फार सोपं उदाहरण आहे. फक्त इथं लॉजिकली आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कशा टाईप आहे? हे बुद्धिमत्ता टाईपचं गणित आहे. बघा दिलेल्या क्रमिकेची पुढील 2 पदे लिहा आणि त्या 2 पदांचा गुणाकार व बेरीज करा आणि गुणाकार बेरजेपेक्षा कितीने लहान आहे ती क्रमिका दिलेली आहे. 2/7 3/10 आणि 4/13. 2 3 4 इथं काय येणार आहे? 5 7 10 13 म्हणजे 7 8 9 10 3 चा फरक होत गेलेला आहे. कितीचा फरक आहे? 3 चा फरक जो आहे तो त्या ठिकाणी होत गेलेला आहे. म्हणजे इथे येणार आहे 16 इथे येणार आहे 6
6 नंतर 16 17 18 19 म्हणजे या ठिकाणी आला 19. आता हे दोन पद निघाले, हे पहिलं पद हे दुसरं पद, पहिलं पद आणि दुसरं पद, त्या दोन पदांचा गुणाकार करा. 5/16 गुणिले 6/19 करा, गुणिले 6/19 करा, 6×5 = 30 आणि 16 गुणिले 19 करा. 19 गुणिले 16 करा. त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी, 304 उत्तर येते. किती उत्तर येते इथं? 30/304, 30/304. आता गुणाकार बेरजेपेक्षा कितीने लहान आहे? बेरजेपेक्षा कितीने लहान आहे म्हणजे आता पुन्हा त्याची बेरीज सुद्धा करावी लागणार आहे आपल्याला. बेरीज सुद्धा करावी लागणार आहे. 5/16 अधिक 6/19, 5/16 अधिक 6/19, 5/16 अधिक 6/19 ची बेरीज करा. इथं छेद जो आहे तो छेद समान करून घ्या. 16 गुणिले 19 करून घ्या. ठीक आहे. 191/304 वजा 30/304 असं त्या ठिकाणी सोडून 161/304 त्याचा आन्सर येते. ठीक आहे. मी पटपट फास्ट काय घ्यालो कारण तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं या व्हिडिओमध्ये मिळावीत म्हणून मी पटपट फास्ट घ्यालो. ओके. त्यानंतर बघा 5 हा अंक 5 वेळा वापरून, 5 हा अंक 5 वेळा वापरून व अधिक वजा गुणिले भागिले या क्रिया कितीही वेळा वापरून कंस किंवा कंसाचा उपयोग करून येणाऱ्या राशीची किंमत 5 आहे. अशा 4 भिन्न प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे उत्तर लिहायचं आहे. समजा पहिला सांगतो मी तुम्हाला, एक सांगतो त्याच्यावरून तुम्ही बाकीचं तयार करू शकता. या ठिकाणी 5 गुणिले 5 गुणिले 5 करा. इथं बघा 5 गुणिले 5 करा. 5 गेला, 5 गेला, उत्तर किती आलं? 5. हा पहिला प्रकार झाला. हा काय झाला? पहिला प्रकार झाला. मी दुसरा प्रकार सांगतो. 5 वजा 5. त्यानंतर दुसरा कंस जो आहे त्या दुसऱ्या कंसामध्ये 5 गुणिले 5. ठीक आहे. तर मायनस करा आणि इथं 5 करा. बघा इथं 5 मधून 5 गेला 0, 0 वजा 5×5 = 25. बरोबर आहे. सॉरी इथं प्लस करा. 5×5 = 25/5, 5×1 = 5, 5×5 = 25 म्हणजे उत्तर किती आलं? 5. हे दोन प्रकार झाले. बाकीचे राहिलेले जे काही दोन प्रकार आहेत ते तुम्ही तयार करा. आता ह्या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बघा. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला दिसत असेल. आता अशा प्रकारचे जर प्रश्न त्या ठिकाणी आले तर नेमकं काय करायचं लक्षात घ्या. 8 आणि 11 हे धन म्हणजे काय? प्लस. धन संख्येस म्हणजे अधिक संख्या आणि ऋण संख्या म्हणजे मायनस संख्या. म्हणजे हे पॉझिटिव्ह नंबर आणि हे निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. ओके. आता ही एक धन संख्या त्याला 8 ने आणि 11 ने भाग जातो. 8 ने भाग जातो याचा अर्थ हे जे काही 5, 8 n एकक, दशक आणि शतक स्थान जे आहे त्या संख्येला पूर्ण 8 ने भाग जातो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी यांची किंमत जी आहे ती आपल्याला 4 घ्यावी लागणार आहे. कारण 4 शिवाय कुठलाही अंक तुम्ही टाकून बघा त्या ठिकाणी भाग जात नाही. म्हणजे यांची व्हॅल्यू जी आहे ती 8 येते. याचं विश्लेषण कसं द्यायचं? 8 ची कसोटी लिहायची आणि हा पार्ट त्या ठिकाणी लिहायचा. ओके. त्यानंतर 11 ची कसोटी वापरा. आता n ज्या ठिकाणी आहे तिथं काय करायचं? 8 लिहून घ्यायचं. ओके. काय लिहून घ्यायचं? 8 लिहून घ्यायचं. आता त्यानंतर या ठिकाणी एकक स्थान म्हणजे सम विषम स्थान जे आहेत त्या विषम स्थानावरील अंक जे आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची. बरोबर आहे. म्हणजे इथं बघा m अधिक 9 पहिला भाग येतो. m अधिक 9 त्यानंतर अधिक 4. ठीक आहे. त्यानंतर अधिक 4 त्यानंतर अधिक 8. बरोबर आहे. 8 आणि 4 12 आणि 4 16, 16 9 25 म्हणजे m अधिक 25 आलं. m अधिक किती आलं? 25 आलं. त्यानंतर इथं बघा 3 अधिक 0 त्यानंतर हे 8 त्यानंतर हे 5 आणि हे n म्हणजे सॉरी 4. n म्हणजे किती? 4. n म्हणजे 4. इथं 4 घ्या. हा 5 आणि 4 9 8 8 16 1 17 18 19 20 आलं. हे किती आलं? इथं 20 आला. 25 मध्ये किती मिळवल्या पाहिजेत? म्हणजे त्यातला फरक जो आहे तो 11 येईल. बरोबर आहे. त्यातला फरक जर 11 आला बेरजेतला तर समजायचं त्याला 11 ने पूर्ण भाग जातो. मग 25 m अधिक 25 m च्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी 6 घेतलंय, m च्या ठिकाणी जर 6 घेतले तर 6 अधिक 25 6 31 झालं आणि 31 वजा 20 केला
20 करा, उत्तर येते 11. म्हणून त्या ठिकाणी m ची व्हॅल्यू जी आहे ती किती येते 6 आणि n ची व्हॅल्यू येते 4. किती सोपं आहे हे. फार बेसिक लेवलची उदाहरणं असतात, परंतु असं फिरवून फिरवून टाकलेले असतात, अलग लक्षात. त्यामुळं ही सर्व उदाहरणं जी आहेत ती सर्व उदाहरणं तुम्हाला सोडवता येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता यामध्ये सुद्धा फार म्हणजे अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला एवढी 7A पर्यंत उदाहरणं सोडवत आलं, बरोबर आहे की नाही. 7A पर्यंत उदाहरणं या ठिकाणी सोडवत आलेलं आहे. 2, 5, 11, 23, 47 ह्या ज्या काही 3 संख्या आहेत या 3 संख्या लिहा आणि त्याच्या पुढच्या 3 संख्या ज्या आहेत त्या संख्या मालिका जी आहे ती त्या ठिकाणी तयार करायची आहे, बरोबर आहे. तर यामध्ये बघा 2, 5, 11, 23 आणि 47 मध्ये कसा फरक होत गेलेला आहे तो शोधायचा आणि याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं, कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न मी नंतर सोडून देईल. हा फार सोपा आहे कारण 1 मिनिटामध्ये सोडतो. बघा अशी लहानात लहान संख्या जिला 9 ने गुणल्यास गुणाकारात 1 व त्यापुढे फक्त 7 हेच अंक पुन्हा पुन्हा येतील, हे पण फार उदाहरण सोपं आहे. म्हणजे त्यामध्ये फक्त 1 आणि त्याच्या पुढं 7 अंक आले पाहिजेत. 9 ने भाग जातो म्हणजे 9 त्या सर्व अंकांची बेरीज ही 9च्या पटीतील असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 + 7 7 आणि 1 8 झाला, भाग जातो का 9 न? जात नाही. पुन्हा 7 घ्यायचं, 7 7 14 आणि 1 15, भाग जात नाही. पुन्हा 7 घ्यायचं, 22 झाले. पुन्हा 7 घ्यायचं, 29 झाले, भाग जात नाही. पुन्हा 7 घ्यायचं, या ठिकाणी 36 बेरीज आली. म्हणजेच ती संख्या काय झाली 1 7 7 7 7 7. ही संख्या जी आहे ती संख्या आपल्याला मिळाली. ओके. ही संख्या जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. म्हणजे हेच त्याचं आन्सर आहे, हेच त्याचं आन्सर आहे. अशा पद्धतीनं फास्ट पद्धतीनं गणित जे आहे ते आपल्याला प्रज्ञा परीक्षेमध्ये सोडवायचे. 2 तासाचा वेळ आहे. किती? 2 तासाचा वेळ आहे आणि त्या 2 तासामध्ये जास्तीत जास्त गणित सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याकडून होताना दिसणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हे जे उदाहरण आहे हे पण उदाहरण फार सोपं आहे. याचं डायरेक्ट आन्सर जे आहे ते तुम्हाला सांगतो. याची जी काही बेरीज आहे, यांची जी काही बेरीज आहे लक्षात घ्या, यांची जी बेरीज आहे हे आडवं जे आहे ते येतं 82, उभा सुद्धा किती येतं 82. मी एक संख्या तुम्हाला सांगतो, बाकीच्या तुम्ही काढा. हे 24 आहे. ठीक आहे. इथं 24 आहे आणि इथं 18 आहे. बाकीच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या तुम्ही काढा आणि कमेंटमध्ये टाईप करा. व्हिडिओ कसा वाटला ते बघा. अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, मित्रांनो 1-2 दिवस परीक्षेला राहिलेले त्यांना देखील फायदा व्हावा म्हणून त्यांना देखील तो शेअर करा. ओके. आता या संख्या ज्या आहेत बघा 33 40 51 64 81 संख्या लिहा, त्याची बेरीज करा आणि याच्या पुढील संख्या लिहायच्या आपल्याला. पुढील क्रमांकाच्या संख्या त्या ठिकाणी लिहायच्या. याची क्रम मालिका जी आहे ती आपल्याला मूळ संख्याचा फरक दिसतोय 7 11 13 17, बरोबर आहे. 100 123 152 आणि 183. काय येतो 100 123. त्यानंतर पुढचं उत्तर येते 152 आणि 183. हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. इथं काय आहे मूळ कृती, काय मूळ संख्यांचा फरक होत गेलेला आहे. मूळ संख्यांचा फरक जो आहे तो फरक या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आता एका संख्येला 37 ने गुणण्याऐवजी 73 ने गुणले, त्यामुळे गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 4428 ने जास्त आला तर ती संख्या शोधा. मग समजा ती संख्या जी आहे ती जर आपण x घेतली, समजा ती संख्या जर आपण मित्रांनो x घेतली तर याला गुणिले x करा म्हणजे हे झालं 37x. ठीक आहे. अधिक याला गुणिले x करा म्हणजे हे झालं 73x. हे झालं 73x आणि बरोबर 4428 आणि हे सोडवा. बरोबर आहे ना. हे त्या ठिकाणी सोडवा. याचं सॉरी यामध्ये थोडंसं उलट झालं माझ्याकडून, मायनस करायला पाहिजे. 73x वजा 37x बरोबर 4428. आता 73 मधून 37 घालवा, 73 मधून 37 घालवा, 36x येतं, बरोबर आहे. आणि हे 4428. x बरोबर 4428 याला भागिले 36 करा. x बरोबर या ठिकाणी ह्याचं आन्सर जे आहे ते येत आहे 123. आन्सर किती येतं 123. ठीक आहे. त्यानंतर 10A बघा किती फास्ट पद्धतीने आपण हे सगळं सोडवलेलं.
दोन अंकी सर्वात मोठी व दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्येच्या बेरजेतून किती वजा केले असते 10चा वर्ग असणारी संख्या मिळेल. आता दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या जी आहे, दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या ही लक्षात येतं तुमच्या 97 आहे, बरोबर आहे हा. आणि दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या जी आहे हा, त्याच्या बेरजेतून किती वजा केले असता म्हटलेलं आहे. आता इथं सर्वात लहान, इथं दोन अंकी सर्वात लहान म्हणण्यापेक्षा लहानच्या जवळपास संख्या येते, ती लहानच्या जवळपास संख्या येते. दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97, बरोबर आहे. आणि दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या जी आहे हा, इथं बघा 11 येते. मग 97 वजा 11 करा, 97 वजा अधिक 11 करा, 108 उत्तर येते. बेरजेतून म्हटलंय ना, म्हणून अधिक करा, 108 उत्तर येते. आणि आता 10चा वर्ग असणारी संख्या मिळेल किती वजा केले तर, किती वजा केले तर 10चा वर्ग 100, बरोबर आहे. मग 100 108 वजा 100 बरोबर 10. किती येते 8, सॉरी याचं उत्तर किती येते 8 उत्तर येते. ठीक आहे. या पद्धतीनं एक शेवटचं गणित राहिलेलं आहे, पण ते आता आपल्या वेळेअभावी त्या ठिकाणी होणार नाही. तर अशा पद्धतीनं हे सर्व गणित जे आहेत ते आपण सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला जर काही शंका वाटली तर आपला नंबर जो आहे तो नंबर लिहून घ्या तुम्ही, 880663 7372. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चन पेपर जे आहेत ते गणित प्रज्ञा असेल, स्कॉलरशिप असेल, सर्व इयत्ता 5वीच्या संदर्भामध्ये तुम्हाला मदत जी आहे ती आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न जो आहे तो नक्कीच करणार आहे. ठीक आहे. गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये जवळजवळ 70-80 विद्यार्थी जे आहेत ते आपल्याकडं लाईव्ह लेक्चरला जॉईन होते. त्यांना जवळजवळ 500 पेक्षा अधिक विद्यार्थी म्हणजे उदाहरणं जे आहेत गेल्या 50 दिवसामध्ये सोडवून दिलेले ती तुम्हाला देखील त्या ठिकाणी या सर्व उदाहरणांचा फायदा नक्कीच होईल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये टाईप करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मित्रांनो शेअर करा. नवीन व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन. थँक्यू.